Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Today we are going to the one of the important grammatical topic, use of if not or use unless. पण त्यापूर्वी अजूनही आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा. पहिला प्रकार बघू, यूज ऑफ इफ नॉट. यूज ऑफ इफ नॉट म्हणजेच अनलेसच्या वाक्यात इफ नॉटचा वापर. अनलेस म्हणजे जर नाही तर या प्रकारामध्ये मूळ वाक्याचा अर्थ न बदलता त्याच अर्थाचे नकारार्थी वाक्य इफ नॉट वापरून तयार करता येते. पहिला बघा नियम आहे, अनलेसच्या जागेवर इफ वापरावे. दुसरा नियम आहे, इफ नंतर वाक्यातील कर्ता म्हणजेच अनलेस नंतर कर्ता येतो वापरावे. तिसरा नियम आहे, कर्त्यानंतर वाक्यात दिलेले एच व्ही म्हणजे हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद वापरून त्याला नॉट लावावे. चौथा नियम आहे, अनलेसच्या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब नसल्यास क्रियापदाच्या स्वरूपानुसार किंवा रूपानुसार खालीलप्रमाणे एक एच व्ही म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब डूचे रूप घ्यावे. V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप असेल तर डू नॉट वापरावे व V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप लिहावे. V1ला जर यस किंवा ईएस क्रियापदाचे पहिल्या रूपाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असेल तर डज नॉट लिहावे व यस ईएस काढून टाकावा. V2 म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप असेल तर डिड नॉट लिहावे व V2 चे V1 करावे म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप करावे म्हणजेच दुसऱ्या रूपाचे पहिल्या रूपात रूपांतर करावे. टिप, महत्त्वाची टिप बघा काय आहे, अनलेसच्या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब असल्यास क्रियापदाचे रूप बदलू नये. फॉर एक्झाम्पल, अनलेस द वेदर इज फाईन वी विल नॉट गो टू द नॅशनल पार्क. याचा आन्सर आहे, इफ द वेदर इज नॉट फाईन वी विल नॉट गो टू द नॅशनल पार्क. बघा दुसरं उदाहरण आहे, अनलेस ही वर्क्स हार्ड ही वोंट सक्सीड. याचा आन्सर आहे, इफ ही डज नॉट वर्क हार्ड ही वोंट सक्सीड. आपण अजून काही उदाहरणे बघूयात. बघा पहिलं उदाहरण आहे, अनलेस वी आर फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. याचं उत्तर आहे, इफ वी आर नॉट फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. बघा दुसरं उदाहरण आहे, अनलेस यू स्टडी हार्ड यू विल नॉट गेट गुड मार्क्स. याचं उत्तर आहे, इफ यू डू नॉट स्टडी हार्ड यू विल नॉट गेट गुड मार्क्स. बघा तिसरं एक्झाम्पल आहे, अनलेस इट रेन्स ही विल कम. याचा आन्सर आहे, इफ इट डझंट रेन ही विल कम. चौथं बघा एक्झाम्पल आहे, अनलेस यू आर केअरफुल यू विल मीट विथ ॲन ॲक्सिडंट. याचा आन्सर आहे, इफ यू आर नॉट केअरफुल यू विल मीट विथ ॲन ॲक्सिडंट. पाचवं एक्झाम्पल आहे, द पोर्टर वूड नॉट लेट हिम गो इन अनलेस ही प्रॉमिस टू शेअर हाफ ऑफ हिज रिवॉर्ड. याचा आन्सर आहे, द पोर्टर वूड नॉट लेट हिम गो इन इफ he did not promise to share half of his reward. आता आपण यूज ऑफ अनलेस म्हणजे यूज अनलेसचा वापर कसा केला जातो हे पाहूयात. यूज ऑफ अनलेस म्हणजे इफ नॉटच्या वाक्यात अनलेसचा वापर. आपल्याला दोन वाक्य एकत्र दिले जातील. मित्रांनो, आपण अनलेसचा वापर 3 टप्प्यामध्ये बघणार आहोत. म्हणजेच आपल्याला इफ नॉटचे वाक्य हे 3 प्रकारे विचारले जाऊ शकते. पहिलं आहे, इफ आणि नॉट हे दिलेल्या एकाच वाक्यात असेल किंवा दुसरं आहे, इफ हे पहिल्या वाक्यात असेल आणि नॉट मात्र दुसऱ्या वाक्यात असेल किंवा तिसरं आहे, इफ हे एका वाक्यात असेल पण नॉट दोन्हीपैकी कोणत्याही वाक्यात नसेल. चला तर मग आपण एक एक करून सर्व बघूयात. यूज ऑफ अनलेस. बघा पहिला आहे, इफ
आणि नॉट हे दिलेल्या एकाच वाक्यात असेल तेव्हा. नियम पहिला आहे बघा, इफच्या जागेवर अनलेस वापरावे. नियम दुसरा आहे अनलेस नंतर वाक्यातील कर्ता लिहावा. नियम तिसरा आहे कर्त्यानंतर क्रियापदाचे योग्य रूप वापरावे व नॉट काढून टाकावे. पण डू नॉट काढल्यास वर्बचे पहिले रूप म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप लिहावे. डज नॉट काढल्यास वर्बचेच म्हणजेच क्रियापदाचे पहिल्या रूपाला यस किंवा यस प्रत्यय लावावा. डिड नॉट काढल्यास व वर्ब 1 चे वर्ब 2 करावे. पहिल्या रूपाचे दुसऱ्या रूपात रूपांतर करावे. नियम चौथा, या व्यतिरिक्त इतर हेल्पिंग वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असल्यास फक्त नॉट काढावे. चला तर मग आपण याची काही उदाहरणे बघूया. पहिलं उदाहरण आहे, पहिलं एक्झाम्पल आहे, इफ वन डज नॉट आस्क फॉर हिज हेल्प गॉड डझंट हेल्प वन. याचं उत्तर आहे अनलेस वन आस्क्स फॉर हिज हेल्प गॉड डझंट हेल्प वन. दुसरं उदाहरण आहे, इफ यू डू नॉट बिहेव युअर सेल्फ यू विल नॉट रिटेन युअर पोझिशन. याचं उत्तर आहे अनलेस यू बिहेव युअर सेल्फ यू विल नॉट रिटेन युअर पोझिशन. तिसरं उदाहरण आहे, इफ द वेदर इज नॉट फाईन वी विल नॉट गो टू द नॅशनल पार्क. याचं उत्तर आहे अनलेस द वेदर इज फाईन वी विल नॉट गो टू द नॅशनल पार्क. चौथं एक्झाम्पल आहे, इफ ही डझंट स्पीक फ्लुएंट इंग्लिश दे वोंट एम्प्लॉय हिम. याचं आन्सर आहे बघा, अनलेस ही स्पीक फ्लुएंट इंग्लिश दे वोंट एम्प्लॉय हिम. पाचवं एक्झाम्पल आहे, इफ ही डिड नॉट टेल द ट्रूथ ही वुड बी पनिश. याचं उत्तर आहे अनलेस ही टोल्ड द ट्रूथ ही वुड बी पनिश्ड. आता आपण दुसरा प्रकार बघू, म्हणजेच इफ हे पहिल्या वाक्यात असेल आणि नॉट मात्र दुसऱ्या वाक्यात असेल तेव्हा. नियम 5 बघा, जर वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात फक्त इफ असेल व दुसऱ्या वाक्यात नॉट असेल तर अशा वाक्यामध्ये अनलेस वापरताना पहिल्या वाक्यातून इफच्या जागेवर अनलेस लिहून व दुसऱ्या वाक्यामधील नॉट काढल्यास वाक्याचा अर्थ न बदलता त्याच अर्थाचे वाक्य तयार होते. आता आपण याची उदाहरणे पाहूयात. बघा, पहिलं उदाहरण आहे, इफ इट रेन्स आय शॅल नॉट कम आउट. याचं उत्तर आहे अनलेस इट रेन्स आय शॅल कम आउट. दुसरं उदाहरण आहे, इफ यू आर ब्रेव यू विल नॉट फिअर. याचं उत्तर आहे अनलेस यू आर ब्रेव यू विल फिअर. तिसरं एक्झाम्पल आहे, इफ यू टेक एक्झरसाइज डेली यू वोंट फॉल सिक. याचं आन्सर आहे अनलेस यू टेक एक्झरसाइज डेली यू विल फॉल सिक. चौथं एक्झाम्पल आहे, इफ शी इज इन हरी शी विल नॉट मिस द ट्रेन. याचा आन्सर आहे अनलेस शी इज इन हरी शी विल मिस द ट्रेन. फिफ्थ एक्झाम्पल आहे, इफ यू कम आय शॅल नॉट स्टे ॲट होम. याचा आन्सर आहे अनलेस यू कम आय शॅल स्टे ॲट होम. आता आपण तिसरा प्रकार पाहूया, म्हणजे तिसरा इफ हे एका वाक्यात असेल पण नॉट दोन्हीपैकी कोणत्याच वाक्यात नसेल तेव्हा. नियम 6, जर वाक्यात फक्त इफ असेल व नॉट दोन्ही वाक्यात नसेल तर अशा वाक्यामध्ये अनलेस वापरताना वाक्यात इफच्या जागेवर अनलेस वापरून दुसऱ्या वाक्यात कर्ता व हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद लिहावे व त्यानंतर नॉट लिहावे. व जर वाक्यात एच व्ही म्हणजे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब नसेल तर डूच्या रूपाचा वापर करावा. V1 जर क्रियापदाचे पहिले रूप असेल तर डू नॉट वापरावे व V1 लिहावे. V1ला यस किंवा यस प्रत्यय म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर डज नॉट लिहावे व यस प्रत्यय काढून टाकावा. V2 क्रियापदाचे दुसरे रूप असेल तर डिड नॉट लिहावे व V2चे V1 म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप करावे म्हणजे दुसऱ्या रूपाचे पहिल्या रूपात रूपांतर करावे. आता आपण याची काही उदाहरणे पाहू. पहिलं उदाहरण आहे, इफ यू पे द रेंट आय शॅल बी हॅपी. याचा आन्सर आहे अनलेस यू पे द रेंट आय शॅल नॉट बी हॅपी. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ यू डू एक्झरसाइज रेग्युलरली यू विल बी हेल्दी. याचा आन्सर आहे अनलेस यू डू एक्झरसाइज रेग्युलरली यू विल नॉट बी हेल्दी.
थर्ड एक्झाम्पल आहे, इफ शी रॅन फास्ट शी कुड कॅच अ ट्रेन. याचा आन्सर आहे अनलेस शी रॅन फास्ट शी कुड नॉट कॅच द ट्रेन. फोर्थ एक्झाम्पल आहे, इफ आय स्टडी आय विल पास. याचा आन्सर आहे बघा अनलेस आय स्टडी आय विल नॉट पास. फिफ्थ एक्झाम्पल आहे, इफ यू सिंग अ सॉन्ग आय विल डान्स. याचा आन्सर आहे अनलेस यू सिंग अ सॉन्ग आय विल नॉट डान्स. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू.